श्री स्वामी समर्थ. श्री शिवलीलामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. जय जय मदनांतक मनमोहन मदमत्सर कानन दहना. हे भवभय पाश निकृंतना भवानी रंजना भयहारका. हिमाद्री जमाता गंगाधरा सिंधुरवदन जनका. कर्पूर गौरा पद्मनाभ मनरंजना. त्रिपुरहरा त्रिदोष शमना त्रिभुवनेश नित्यग्रीवासी हास्यवदना. नंदीवहना अंधकमदना गजांतका दक्षक्रतुदलना. दानवदनमया दयानिधे अमित भक्त प्रिय करा. तटिकांत पूज्य त्रितापहरा. तुझे गुणवर्णावया दश शतवक्रा. शक्ती नव्हेची सर्वथा नित्य शांत निर्विकल्प निरंजना. आशा पाशवरहित विरक्त पूर्णा. निज भक्त पाश विमोचना. जन्म मरणमोचक जो विषय कामनायुक्त. तुझ स्वामी अनन्य भजत त्यासी पूर्वीसी विषय पदार्थ. जे जे इत्यादी सर्वही सकामाशी कामना पुरवून. तू निज ध्यानी लाविसी मन ते परम विरक्त होऊन. पद निर्वाण पावती सोमवार शिवरात्री प्रदोष आचरता तरले असंख्य. श्री पुरुष येच विषयी कथा निर्दोष. सुत सांगे शौनकाधिका. आर्यावर्त देश पवित्र तिचा चित्रवर्मा नामरूपवर. जैसे पुवी नल हरिश्चंद्र तैसा पुण्यशील प्रतापी. जैसा जनक रक्षी बाळ स्नेहाळ तैसा गोविप्रपाळ नृपाळ. दुष्ट दुर्जन शत्रुकळ त्यासी काळा दंडावया. प्रयत्नाविषयी जैसा भागीरथ बाळास उपमिचे. वायुसुत समगभूमीस भार्गव अजित. विरोचनात्मज दानाविषयी शिव आणि श्रीधर त्यांच्या भक्तीसी तत्पर. त्यास झाले बहुत पुत्र पितया तुल्य प्रतापी. बहुत नवस करिता अपचवदन एक कन्या झाली शुभानना. सुलोचना निषद अंगना उपमेस तिच्या न पुसती. तारकारी जनक शत्रुप्रिया वृत्ता रिशत्रुजनक जाया. उपमा देत द्विजराजभार्या बहुत वाहती हळूवाट. ते अपरप्रतिम भार्गवीची उपमा साजे हेमवतीची. की द्रोण जाया पुत्री मित्राची उपमा साच द्यावी ती. ते कलंकरित रोहिणी धाव तैसा मुख शशी अभिनव. त्रैलोक्य सौंदर्य काळोनी सर्व ओतिली वाटे कमलोद्भवे. जिच्या जन्मकाळी द्विज सर्व जातक वर्णिती अभिनव. चित्रवर्मा रायाचे अपूर्व सुख वाटले बहुतशी. एक द्विज बोले सत्यवाणी ही होईल पृथ्वीची स्वामिनी. 10 सहस्र वर्षे कामिनी राज्य करील अवनीचे. ऐकता तोशिला राव बहुत द्विजा सदन वसरे अलंकार देत जाणे. जे मागितले ते उरवित नाही निधी न म्हणेची. तिचे नाम सीमंतिनी. सीमा स्वरूपाची झाली ते तुनी. लावण्य गंगा चातुर्यकणी शारदेयसी जाणीचे. राव संतोषे कोदनला बहु तो अमृतांत विषबिंदू पडत. तैसा एक पंडित भविष्यार्थ बोलिला. 14व्या वर्षी सीमंतिनीशी वैधव्य येईल निश्चयसे. ऐसे एकता राव मानसे उद्विग्न बहुत झाला. वाटे वज्र पडिले अंगावरी की. 14 महिने कोसळती शिरिकी काळीची घातली सुरी. तैसे झाले रायसी. पुढे बोलले तो ब्राह्मण राया शिवदय करून होईल सौभाग्य संवर्धन. सत्य सत्य त्रिव्याचा विप्रसदना गेले सवेग. रायासी लागला चिंतारोग. तवती शुभांगी उद्वेग रहित उपवर झाली. सकळ कळा प्रवीण चातुर्य कणीचे दिव्य रत्न. तिचे एकता सुस्वर गायन धरिती मौन कोकिळा. अंगीचा सुवास पाहुणे कस्तुरी मृग घेती रान. पितयास आवडे प्राणाहून पाहता नयना न धाती. वदन पाहून रतिपती लज्जित कटी देखुनी हरिवदन न दाखवित. गमन देखुनी लपत माराळा मानसरोवरी. एक क्षण चाले गचगती देखुनी शंकला करीपती. कुशळ केश देखवनी भ्रमरपंक्ती रुंजी घाली ती सुवासा. कमळमृग मीन खंजन लज्जित देखुनी तिचे नयन. वेणीची आकृती पाहून भुजंग विवरी दडाले. या वृक्षावरील त्या वृक्षी देख शुक पळती पाहता. नासिक बिंब फळे अतिसुरेख लज्जित अधर देखता. पक्व दाडिंब बीज सुरंग बहुत त्यास लाजविती तिचे दंत. कुच देखुनी कमंडलू शंकित स्वरूप अद्भुत वर्णू किती. तनुचा सुहास अत्यंत जाय दशयोजन पर्यंत. सूर्यप्रभा समकांती भासत शशी मनोरम्य झाली असता उपपर. तिच्या पद्मिनी सख्या सुंदर. किन्नर कन्या मनोहर गायन करीती तिजपासी. त्यांच्या मुखे करुणी वार्ता ऐके सीमंतिनी. 14 वर्षी आपणा लागुनी वैधव्य कथिले ऋषीचे परम संताप पावली ते समयी. याज्ञवल्काची श्री मैत्री तिचे पाय धरुनी लवलाई. पुष्य सद्गत होऊन या सौभाग्य वर्धव्रत. माये कोणते सांगा त्वरित कोणते पूजू देत. कोणत्या गुरुशी शरण जाऊ सांगितल्या तत्काळ वृत्तांत. 14व्या वर्षी वैधव्य यथार्थ मग मैत्री बोलत. धरी व्रत सोमवार सांगे शिव पंचाक्षरी. शिवमंत्र पंचाक्षरी. तांत्रिक क्रिया सर्व श्रुत करी. मिशी झाली या पूजा त्रिपुरारी. षोडशारे सप्रेम म्हणे तुझं दुःख झाले जरी प्राप्त तरी न सोडी हे व्रत. ब्राह्मण भोजन दाम्पत्य बहु पूजी माया त्या धरी. पडिले दुःखाचे पर्वत तरी टाकू नको हे व्रत. उबगन धरी मनात बोलन ठेवी व्रताते. त्यावरी नैषधराज नळ जाना त्याचा पुत्र इंद्रसेन. त्याचा तनय चित्रानंद सुजाना. केवळ मदन दुसरा
चतुष्षष्टी काळयुक्त जैसा पितामह नळ विख्यात, चतुर्लक्षणी दिसे पंडित चित्रांगद तैसाची, कुंभिनी शोधिली समग्र परी त्यावरी नाही सुंदर तो ती संयोजिलावर राशी नक्षत्र पाहुनी, इकडे सीमंतिनी आश्चर्यव्रत सांगितल्याहून विशेष करीत 8 दिवस 11 शत दंपते पूजित वस्त्रालंकारे, काही ब्राह्मण भोजन आत आले अतिथा देत, न सांग करी शिवपूजन जागरण सोमनिशी, पंचसूत्री शिवलिंग मणिमय शिव सदन सुरंग, कोणी एक निम्न प्रसंग न घडे सीमंतिनी पासून, शिवाचा अभिषेकिता पापासहार, शिवपूजने साम्राज्य अपार, गंधाक्षता माला परिकर, सौभाग्य संवर्धन त्याकरिता शिवापुढे धूप जाळीता बहुवस, तेणे अंग होय सुवास, दीप चालविता वंशवर्धमान होय पै, आणि काही दीपाचा गुण कांती विशेष आयुष्यवर्धना, नैवेद्य भाग्यपूर्ण वर्धमान लक्ष्मी होय, तांबूलदाने यथार्थ सिद्धचारी पुरुषार्थ, नमस्कारे आरोग्य होत प्रदक्षिणे भस्मनासे, जपे साधे महासिद्धी होम हवने होय कुशवृद्धी, कीर्तन करिता कृपानिधी सांगे टाके पुढे उभा, ध्याने होय महाज्ञान श्रवणे अधिव्याधिहरण, नृत्य करिता जन्ममरण दुर्जटी घुरजटी दूर करीत असे, तद्ध वितद्ध घनसुस्वर शिवप्रित्यर्थ करिता वाद्य समग्र, तेने कंठ सुरस कीर्ती अपार रत्नदानी नेत्र दिव्यती, एवं सर्व अलंकार वाहता सर्वाठाई जाय लाभ, तत्वता ब्राह्मण भोजन करिता वर्णिले सर्व प्राप्त होय मैत्रीने पूर्वी व्रत सीमंतिनीसे सांगितले समस्त, त्याहून ते विशेष आचरत शिवपूजित आधारे, त्यावरी नैषदाचा पात्र चित्रांगद नामे गुणगंभीर, त्याची आणवणीया सादर सीमंतिनी दिदली, 4 दिवसपर्यंत सोहळा झाला जो अद्भुत, तो वर्णिता ग्रंथ यथार्थ पसरेल समुद्रेचा, सहस्र अर्बुदे धन जाणार राये दिदले वर दक्षिणा, वस्त्रे अलंकार वरत्ना गणना कोणा न करवे, अश्वशाळा गजशाळा रत्नखचित याने विशाळा, चित्रशाळा नृत्यशाळा आनंद दिलेच माता, 4 दिवसपर्यंत 4 वर्ण केले तृप्त, विप्र दक्षिणा दिदली अपरिमित तेजा द्विजकंठाळती, आश्रमा धननेता ब्राह्मण वाटेस टाकी ती न नैव मिळून, याचकामुखी हेची वचन पुरेपुरे किती न्यावे, रायाचा अवधार्य कृशाना दारिद्र्य राणा टाकिले जाळवणे, दुराशा दुष्कंटकवान दग्ध झाले मुळीपासून, धनवेग वर्षता अपार दारिद्र्य दुरुळा वैसला समग्र, याचक तृप्ती तृणांकुण टवटवीत विरुढारिले, असो नैषधुरींचे जन पाहती सीमांतिनीचे वदरे, इंदुकाळा षोडश चिरून द्विज ओतिले 32, कलंक काढून निशेष द्विज संधी भरल्या राजस, मुखीचे निगता श्वास सुगंध राज तोची वाटे, जलजमुखी जलकंठ जलज माला तेज वरिष्ठ, जलज निंबपत्रे करून एकवट वळून टाकीती शशीमुखा, असो झाली या पूर्ण नैषध देशा गेला इंद्रसेन, सकळवराडी अनुदिन सौंदर्य वर्णिती सीमंतिनीची, विजयादशमी दीपावळी लक्षण जामात राहावीला माने करून, एक दिवस घेतला ठेवून चित्रवर्मा राजेंद्र, जैसा श्रीरंग आणि इंदिरा तैसा जोडा दिसे साजिरा, नाना उपचार वधूवर समयोचित करी बहु, कोडे खे दिवशी चित्रांगत सभे घेऊन सेवक वृंद धुरंधर सेनागत जात मृगही लागवणी, वनी खेळताष्टप्रपार धर्म आला तप्त शरीर, जाणली नौका सुंदर यमुना डोही घातली, त्यात मुख्य सेवक घेऊन बसला चिद्रांगत, गुणनिदान आवले अवली ती चहूकडून, कौतुके भाषण करतात ती कृतांग भगिनीचे उदक कृष्णवर्ण भयानक, त्या उदकाचा अंत सम्यक कधी कोणी न घेतला, तो प्रवंचर तुटला अद्भुत नौका तेथे डळमळीत, आवले आक्रोश बोलत नौका बुडाली म्हणून, या भयभीत झाले समस्त लोक बुडाली अकस्मात, एकच वर्तला आकांत नाही अंत महाशब्दा, तिरी सेना होती अपार तिच्या दुःखासी नाही पार, चित्रांगते पाटियारा के वीर आकांत करीती एकसरी, सेवक धावते आका पुढीत चित्रवर्मासी जाणविते माता, राववक्ष सरडबडवीच चरणी धावत यमुना तिरी, शिविके माझी बैसोने माते समवेत सुबंधी, धावत आली तेच क्षणी पडती धरणी सर्व ही, दुःखार्णवी पडली एकसरी तेथे कोणासी कोण सावरी, सीमंतिनी पडली अवनीवरी पिता सावरी ती येसे, माता धावून उठावटी कन्येच्या गळा घातली विटी, शोक करीते देव सृष्टी आकांत एकची वर्तीला, सीमंतिनीचा शोक ऐकून डळमळू लागली कुंभिनी, मेदनी वसराचे पाणी तप्त झाले एकसर, पशुपक्षी वनचरे समस्त वृक्ष गुल्म लता व पर्वत, त्यासही शोक अत्यंत सीमंतिनीसे पाहता शोके मूर्छना येऊन निचेष्टित पडली सीमंतिनी, तो इंद्रसेना सहित गृहिणी आली वार्ता ऐकून, अवघी झाली एकत्र दुःखार्णवा वाचा लागे पार, स्नुष्यते देखोरी शुशूर, शोकाग्नीने कळवळीला, चित्रांगदाची माता पडली क्षिती, तिचे नाम लावण्यवती, सकळ स्त्रिया सावरीती नाही भीती शोकासी, मृत्तिका घेऊन असते की लावण्यवती घाली मुखी, म्हणे गण पूर्वगर्भ की शोक झाला यथार्थ, माझा एकुलता एक बाळ चित्रागत परमस्नेह, पूर्व पापाचे हे पळ खाली काळ झाली आंबा, माझी अंदाची काठीबाई कोडे बुडवली यमुना डोही, मजा अनाथाची गाठीबाई
कोडे सोडिले निर्दय माझा दावा गे राजहंस कोडे नेले गे माझे पाडस माझ्या चित्रांगणा डोळस कोडे चोरून नेला ग म्हणे मी पूर्वी काय केले प्रदोष व्रत वदेस टाकेले की शिवरात्रीचे अन्न घेतले की व्रत मोडिले सोमवार की रमा उमा माधव यात केला भेदभाव की हरिहर कीर्तन गौरव कथारंग उच्च दिला की पंक्तिभेद केला निशेष की संत महंता लाविला दोष की परधराचा अभिलाष केला पूर्वी ब्या या वाटे की दान देते म्हणून ब्राह्मणाशी चाळविले बौद्ध दिले की देता दान केले विरम्यापूर्वी कोणाची अमुकीचा घास काढला की गुरुद्रोह पूर्वी बजगडला की पात्री ब्राह्मण बैसला तो बाहेर घातला उठवली की कुरुंगी पाडसा विघडविले की परिव्राजका प्रति दिले तरी ऐसे निधान गेले त्याचं दोषास्तव वाटे असो प्रधान वर्गी सावरून सहपरिवारी चित्र वर्मासी मंत्री स्वनगरासी नेवनी निज सदनी राहविली इंद्रसेना लावण्यवती शोके संतप्त नगरा जाती तव दाया येऊनी पापवती राज्य सर्व घेतले मग इंद्रसेना लावण्यवती देशांतरा पळवली जाते ते तो नेही शत्रू धरून आडती बंदी घालते दृढ जेव्हा इकडे श्रीमंतीने व्रत न सोडी आत्यादरी करते एकादश शत दंपत्य पूजी संयुक्त विधीने सर्वही भोग वर्जनी जाणं यामिनी दिनी नित्य करी शिवस्मरण 3 वर्ष झाली पूर्ण यावरी वर्तमान ऐका पुढे इकडे चित्रांगद यमुनेत बुडाला नागकन्यांनी पातळलेला नागभुवीरनीची पाहता लिहिला तटस्थ झाला राजपुत्र नव्य नारी देखल्या नागिणी पद्मिनी हस्तिनी चित्रिणी शंकिनी अतिचतुर भामिनी सुवास त्यांच्या सुवास अंगी ज्यांच्या पदर नखी निरंतर गुंजाराव करीती भ्रमर ज्यांचा देखता वदरचंद्र तपस्वी चकोर वेधले नवरत्नांचे कडे पसरले तेथे चौकडे स्वर्ग सुखावून यावडे पाताळ भुवन पाहतात तक्ष नागराज प्रसिद्ध त्यापुढे उभा केला चित्रांगद साष्टांग नमित सद्गत होऊन स्तुती करीत असे निर्भय तेथे राजसुतक तक्षक वर्तमान पुसत जे वर्तले समस्त केले श्रुत चित्रांगदे मागुती नागराज झाला बोलता तुम्ही कोण्या दैवत असे बचता यावर्षी महिमा तत्वता झाला वर्णिता चित्रांगद प्रकृती पुरुष दोघे जणे मन हिरविली इच्छा मात्रे जडे अनंत ब्रह्मांडे प्रीतीने जेली हेळा मात्रे इच्छा परतता जाण अनंत ब्रह्मांडे टाके मोडून प्रकृती पुरुष होती लीन पंचभूते तत्वासहित मग दोघे एक प्रीती आदी पुरुष माझी समाविती तो सदाशिव ऋषी ते आम्ही भजतो तयाते त्याच्या मायेपासून झाले हे त्रिमूर्ती त्रिगुण त्या सत्वाशे करून विष्णूजीने निर्मिला रजनशे गेले विरंची सत्तमाचे रुद्र तामस तो शिव पूर्ण पुरुष आम्ही भजतो सर्वथा पाताळ अंतरिक्ष दश दिशा त्रिभुवन पंचतत्व सरिता मेदिनी वर्षाला भस्मलोष्ट अष्टधातू व्यापून उरला तो शिव भजतो आम्ही अष्टादश वनस्पती सर्व बीजे आकारा आली सहजी व्यापिले चेडे कैलासराचे त्याचे उपासक आम्ही असो ज्याचे नेत्र सूर्य जाण रोहिणीवर ज्याचे मन रमारमण त्यांचे अंतकरण शुद्ध बुद्धी द्रोहिण जायाचे अहंकार ज्याचा रुद्र पाणी जायाचे पुरंदर कृतांत दाडा तीव्र विराट पुरुष सर्वही जो एव जितुके देवताचे करते शिवाचे अवयव असमग्र एकादश रुद्र द्वादश मित्र उभे त्यापुढे कर जोडे ऐसे ज्याचे गुण अपार मी काय वर्ण उपार मानव परम त्याच्या दासांचे की कर आम्ही असो कश्यपात्मजा ऐसे वचन एकूण सत्यचे परम संतोषला दंद शुक्राज क्षेमलिंगन देऊन एकद्र तनुज नाना कौतुके दाखविता म्हणे देवाचं जे दुर्लभ असतं ते येथे आहे समजतं तू मज आवडची बहुत राहावे स्वस्त मज पासी चित्रांगट म्हणे महाराजा शिवकर्णभूषणा सतेच्या जननी जनकासी वेत माझा एवढाच मी पोटीता यांच्या 14 वर्षाची श्रीमंतीने गुणनिधान लावण्याकडे प्राण देईल ते नितंबिने बोलता नयने अश्रू आले माता पित्याचे चरण कधी वाटते कधी पाहिन माझी माताक माझं वीर कष्टी जाणं नेत्री प्राण उरला असे तरी माझं घालवी नेऊन म्हणून धरिले नागेंद्राचे चरण तक्ष कोणी प्रसन्न देते अपार वास्तू दे म्हणे 12 सहस्र नागांचे बळ दिले तुझं होईल सुफळ तैसाशी झाला तत्काळ चित्रांगद विरतो तू करशील जेव्हा स्मरण तेव्हा तुझं संकटी पावे न मानव वेगे वारू आणून चिंतामणी सवय दिला दुर्लभराने मंडळी देत अमूल्य तेजा आगळी पर्वताकार मोठं मान दिली शिरी दिदली राक्षसाच्या देता दिव्यरत्नेवर अलंकार सवे एक दिला फडीवर मन वेगळे यमुना तीरक्रमणी बाहेर निघाला म्हणे 3 संवत्सराचा उकडे पाहे राजपुत्र तिच्या समयीत श्रीमंतीने स्नानाशी चतुरा काले गीती पातली एकाकडे एक पाहती आश्चर्य वाटे ओळख न देती दिव्यरत्न मंडित नृपती चित्रांगण दिसत असे पणीमस्तकीची मुक्ते सतेज विशेष भुजेपर्यंत डोले अवतंस गजमुक्तांच्या महाराजाचा गळा शोभिती जयाच्या 5 झाडल्या कटिमेखलेवरी ते हिरवी झाली धरित्री मृगधर पशु धावती एकसरी नवे तृण वाढले म्हणून या मुक्ता फळे देखून त्याच्या धावतच येती मराळ देखून या रक्तरत्नांचे डाळ किर धावती पक्षवाया
अंगी दिव्य चंदन सुगंध देखुनी धावती मिलंद दश दिशा व्यापिल्या सुबुद्ध ग्रहणा देवता तृप्त होती. विस्मित झाली श्रीमंतीने ब्रह्मचक्री पडली विचारमणी. चित्रांगदही तटस्थ उरे क्षणाक्षणाने हाडे थकंठ भूषणे रहित मंगळसूत्र हरिद्र कुंकुम विरहित वक्र अंजनी विवर्चित नेत्रपुत्रा राजपुत्र पाहत असे. नेहाळीता तटस्थ स्वरूपाची वाटती रंबा उर्वशी दासी. कसं मंडळी अशी उपमा नाही द्यावया. तृप्त चाबिकर वर्ण डोळस चित्रांकातांग झाले कृषकी चित्रकळा चंद्रकळा राजस ग्रहण काळी एक जाकळती. मग तिये पासे येऊन पुसे साक्षेपे वर्तमान म्हणे तू आहे कोणाची कोण मुळापासून सर्व सांग. मग आबले जन्मापासून मागेले संपूर्ण बोलता आसुये नयन भरुनी चालिले. अश्रुधारा स्रवती काल त्या लाविल्या पयोधारा लिंगा सगळं त्या दंतजियेचे बोलत. नक्षत्र नैसे लकलकीती चिमंतींच्या सख्या राजपुत्र सांगती समाचार. 3 वर्षे झाली हिचा प्रतार बुडाला येथे यमुना जळी. हिची सशुर दोन्ही शत्रूंनी घातली बंदी काढली. तो आहे शुभंगी होती लावण्य सखी ऐसी गती येची. कंठ ताटाला सद्गतीत चित्रांगत खाली पाहत आरक्त रेखांकित नेत्र वस्त्रे भूषित डोळा वेळा. श्रीमंती सख्या सांगे कोड कोटीने उमटला वर्तमान सख्या पुसती वेळवळा. तो म्हणे आम्ही सिद्ध पुरुष जातो शिंतिलिया टायस क्षणे पाताळास गगन आमुचे त्रिलोकी कळते भूत भविष्य वर्तमान. मग श्रीमंतीने हाती धरून कानी सांगे अमृतोच्चर व्रतार तुझं जिवंत असे. आजी 3 दिवसा भेटविल लटके नव्हे कदापि जाण. श्री सदाशिवाची आण असते नव्हे कल्पांती. सौभाग्य गंगे चातुर्य विलासी तुझ्या ऐश्वर्य चढेल तुरी परी ही गोष्ट कोणाला गेली दिवसत्रय प्रगटवू नको. ऐसे सांगणे परमस्नेही येरी चोर दृष्टी मुख पाहे म्हणे वाटत ते चित्रांगत होते. ऐसे काय घडू शके वृत्ती पावला तो येईल कैसा. बघ 8वी भवानी महिषा करुणाकरा पुरुषा नकळे लीला आगवी तुझी. जर हा परमपुरुष जरी असता तरी ओझका हाती धरीत स्नेह उपजला माझे जिता परम आप्त वाटत असे. काय प्राक्षुणी आला अमृत की काळे गिळणी उघडे असते. हे मदार अंतक्षण सततात तुझे कर्तृत्व न कळे मज जगन निवास हे करशील सध्या तरी अकरा लक्ष पूजनीय दंपत्य तितक्याच वाती येतात बिल्वदळे अर्पीन. यावरी बोले राजकुमार सुकुमारी सदनाची जाई सत्वर तुझी सासू आणि श्वशुर त्याची सांगूनच जातो आता. तुमचा पुत्र येतो म्हणून शुभ समाचार तास सांगेन की गिरी करून हिच्या निज सदनाप्रती गेली. सख्या बोलती आण वाहून तुझा व्रतार होय पूर्ण. ऐसा पुरुष कोण आहे तुझा हात धरू शके. तुझी वचने ऐकून त्याच्या नेत्री आले जीवन. श्रीमंतीने म्हणे वर्तमान पुढू नका गे उग्या राहा. श्रीमंतीनीची च्या मुखकबळी सौभाग्य टिळा दिसू लागली. सुखासरावर रूढ सदना केली. कोठे काही न बोले मनवेगेचे वारूवरी त्वरित आरूढला. श्रीमंती निकांत निजनगराबाहेर उपवनात जाऊन या उतरला. नाग मनुष्यवेश धरून शत्रूस सांगे वर्तमान 10,000 नागांचे बळ घेऊन चित्रांगत आला असे. तुम्ही कैसे वाचाला सत्य तव हे समस्त झाले भयभीत. येरू म्हणे इंद्रसे लावण्य होती यथार्थ सिंहासनी स्थापावेगी. मग नाग जाऊनी माता पिते असे सांगे वर्तमान त्याचे आनंद झाला पूर्ण. त्रिभुवनत न समाये. तो शत्रू होऊन शरणागत उभयतासी सिंहासनी स्थापित दायाद कर जोडून समस्त म्हणती आम्हा रक्षा सर्वस्वी. मग सर्व दळाबार सिद्ध करून भेटीसे निघाला इंद्रसेन वाद्यनादे संपूर्ण भूमंडळी डळमळीत. माता पिता देखून सप्रेम धावे चित्रांगद सुजाणा धरून पित्याची शरण क्षमालंगिने मिसळला. मग लावण्यवती धावत चित्रांगदाच्या गळा भेटी घालीत जैसा कौशल्य सिरगुणात 14 वर्षानंतर एक हरपले रत्न सापडले की जन्मदासी नेत्र आहे की प्राण जाता पडले. मुखासाठी अजून कारभार घेऊन अमुप धावती देशोदेशी रूप भूप पौर जनांचे भार समीप येऊन या भेटती. हनुमंत्या आणीला गिरी द्रोण जेवी उठविला उर्मिला रमण. आनंदमय झाले त्रिभुवन तैसेचे पूर्ण पै झाले. मात्या पिता यांसमवेत चित्रांगत चालीला मिरवत नैषद पुर समस्त शृंगारीले ते ध्वचित्रवर्मेची सांगावया समाचार. धावताती सेवक भार महाद्वारी येता साचार. माता पुटली चौकडे 4 जावनी रायासी वंदित. उठाजी तुमचे आले जामत. राव गजबजीला धावत नयनी लोटत आनंदाश्रू. कंठ झाला सदगदित रोपांच्या अंगी उभे ठाकत समाचार आणीला त्याचे अलिंगित. धनवस्त्रे देत सीमेहून अपार भरून येत शर्करा नगरा वाटीत. मंगळ तुर्याद्भुत वाजू लागली एकसरे. धावले अपार भूस्वर रायक वश दाखविली समग्र. आवडे तुके धन्य न्यावे सत्वर सुखासी पार नाही द्यायच्या.
सुखाशी पार नाही माझ्या. जय जय शिव मानवत म्हणून राव उडत नाचत उपनयनी घेऊन धावत प्रजानन नगरीचे. सीमंतिनीची बोलावून दिव्य अलंकार लेवून जय जयकार करून मंगळसूत्र बांधिले. दिव्य कुंकुम नेत्री अंजन हरिद्र सुमन हार चंदन सौभाग्य लेवती जाण त्रिदोष गुणी विडे देती. एक शृंगार सावरीती एक पिक पात्र पुढे करीती. नगरीच्या नारी धावती सीमंतिनीची हवाया. माता धावती सद्गतीत सीमंतिनीचे हृदय धरते. माये तुझा सौभाग्य समुद्र असंभाव्य उचंबळाला. ऐश्वर्य द्रुम गेला तुटर पुढती विरुढाला भेदिती गहर. तुझी सौभाग्य गंगा भरून अक्षय चालेली उतरेना. धन्य धन्य सोमवार व्रत 11 लक्ष पूजिले दंपत्य जितवन करावयास जमाता. बोलुनी दाढिले त्वरेने फितया माझा चित्रांगत. नगरा येत चित्रवर्गत नृपती त्वरित समोरा येत तयासी. जमाताच्या कंठी धावनी शोषोरे घातली मिठी. ब्रह्मानंदे भरली सृष्टी पुष्टिवृष्टी करीत देखा. नगर माझी आणली मिरवत पुष्पवृष्टी करीती देवा. नगरा माझी आणली मिरवत. पुन्हा विवाह केला अद्भुत मग एकांती चित्रांगत नृपनाथ. बोलवित सीमंतीशी पाताळीचे अलंकार अद्भुत. सीमंतिनी लागी लेववित रत्नप्रभा फाकेली अमित. पाहता तटस्थ नारी नर पाताळीचा सुगंध राज निगुती. आत्महस्ते लेववित सीमंतिनी प्रति नाना वस्तू अर्पण क्षिती. श्रुशुरा लागी दिधल्या सचुश्वरांचे चरणी मस्तक ठेवी सीमंतिनी. म्हणे माये तुझा सौभाग्य गे दधी उचंबळोनी. भरला असो बहुकाळ पुत्र संजीवनी ती इंद्रसेन नैषधपुरा जाता. अवनीचे राज्य मिळवणी समस्त चत्रतेचे चित्रांगत. समस्त राज्यकारभार समर्पूर्ण तपासी गेला इंद्रसेने. तेथे करुण्याची वार्चना शिवपदासी पावला. 8 पुत्रपिते समान सीमंतिनीचे झाले जाण. 10 सहस्र वर्षे निर्विघ्न राज्य केले नैषधपुरी. जैसा पितामह नळराज परम पुण्य श्लोक तेजे पूज्य. तैसाची चित्रांगत भुभुज न्यावायती वर्त. तसा सोमवार प्रदोषवत सीमंतिनी घडत असे करीत. तिची व्याख्या अद्भुत सुन सांगे शौनकादिकादी. सीमंतिनी आख्यान सुरस ऐकता भाग्यवर्त श्रीहसी उतरला भ्रतार. बहुत दिन ऐसे बहुत दिवस तो भेटेल परितोनी. विधवागत एकिती त्या जन्मांतरीची दिव्य व्रतारा पावती. शिवचरणी धरावी प्रीती सोमवार व्रत न सोडावे. ऐसे एकता एखाद्या अंतरला पुत्र भेटे न मागुती न आरोग्य ऐश्वर्य पूर्ण होय ज्ञान विद्या बहु. गंडांतरे मृत्यू निरसुरी जाये. गतधन प्राप्त शत्रुपराजय श्रवणे पठने सर्व कार्य पावावे सिद्धी यथेची येण्याची. सीमंतिनीची आख्यान प्रयाग पूर्ण. भक्ती मागमासी करीत असताना त्रिविध दोष जाती जवळण शिवपद प्राप्त शेवटी. सीमंतिनी आख्यान सुधारस प्राशन करीती. सज्जन त्रिदश निंदक असुर तामस अहंकार विद्या मदसेविती. अपूर्णा हृदयारविंद मिलिंद. श्रीधर स्वामी पूर्ण ब्रह्मानंद अभंग अक्षय अभेद न चळे ढळे कदाई. श्री शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराण श्री ब्रह्मोत्तर खंड परिसर सज्जन अखंड. 6ष्ठोध्याय श्री साम सदाशिवार्पणमस्तु.